नमस्कार. आज आपण 3 अशा महाराष्ट्रीयन बुगड्या बनवायला शिकणार आहोत, ज्या की खूप ट्रेंडी, युनिक आणि बनवायला सुद्धा अतिशय सोप्या अशा डिझाईन आहेत. अगदी ट्रेडिशनल लूक देणाऱ्या या बुगड्या तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता. त्यासाठी साहित्यसुद्धा अगदी मोजकेच लागणार आहे. येत्या सणासुदीला तुम्ही नक्कीच या बुगड्या ट्राय करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघावा लागेल, कुठेही स्किप न करता. चला तर मग पहिली डिझाईन बघूया. तर इथं मी प्रत्येक पेअरमधली एक बुगडी जी आहे ती अगोदरच तयार करून घेतली आहे, म्हणजे डिझाईन जर समोर असेल तर तुमच्या लगेच पटकन लक्षात येईल. आणि ही जी डिझाईन आहे ती तर एकदम ट्रेंडी आणि युनिक आहे. विशेषतः ही डिझाईन अगदी लगेचच लक्ष वेधून घेते आणि दिसायला जितकी छान तितकीच बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. तर चला मग साहित्य बघून घेऊया. तर इथं बेससाठी आपण 20 गेजची मायक्रोप्लेटेड तार ही यूज केलेली आहे, अशा पद्धतीची. तर तिची जाडी ही 18 गेजच्या तारेपेक्षा थोडीशी कमी आणि ही थोडीशी हलकी असते. आणि ही तार जी आहे ती सहज कोणताही आकार घेते, त्यामुळे आपण ही यूज करत आहोत. त्यानंतर 0.3 mm ची मायक्रोप्लेटेड रॅपिंग वायर, एक गोल्डन मनी 3 किंवा 4 mm चा. इथं तुम्ही मोतीसुद्धा यूज करू शकता. तर इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं हे लॉरियल्स यूज केलेले आहेत. तर हे मी रेडीमेड लॉरियल्स घेतलेले आहेत, तर तुम्ही हे घरीसुद्धा बनवून यूज करू शकता. तर अशा पद्धतीचं प्लायर किंवा पक्कड आणि कटर हे इथं यूज करणार आहोत. त्यानंतर हे जे लॉरियल्स आहेत ते 3 mm चे आहेत. जर तुम्हाला घरी बनवायचे असतील तर तुम्ही व्हाईट कलरमध्ये किंवा क्रीम कलरच्या मोत्यांमध्ये हे लॉरियल्स बनवून घेऊ शकता. तर यापैकी थोडेसे लॉरियल्स मी साईडला काढून घेतले आहेत. आणि त्यानंतर आपण इथं आता 20 गेजची तार कट करून घेणार आहोत. तर मेजरमेंट इतकं आहे बघा. आणि तुम्ही पट्टीने ही 2 इंच इतकी तार जी आहे ती घेऊ शकता किंवा 2.5 इंच सेफ्टीसाठी, कारण नंतर कमी पडली तर आपण काहीच करू शकत नाही. जर एक्स्ट्रा असेल तर ती कटसुद्धा करून घेऊ शकतो. तर जर बिगिनर असाल तर तुम्ही इथं 2.5 इंच घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने प्लायरने 1 सेंटीमीटर इतक्या अंतरावर बेंड करून घ्यायची आहे वायर. आणि त्यानंतर इथं एक लूप बनवून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. तर व्हिडिओ हा अगदी स्लो केलेला आहे, फॉरवर्ड केलेला नाही आहे थोडासुद्धा, कारण प्रत्येक गोष्ट ही तुमच्या लक्षात आली पाहिजे. आणि त्या लूपमध्ये आपण 2 लॉरियलसुद्धा टाकून घेणार आहोत आणि ते लूप नंतर अशा पद्धतीने लॉक करून घेणार आहोत. आणि जर एखादी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली तर तुम्ही व्हिडिओ रिवाईजसुद्धा करून बघू शकता. आता त्यानंतर इथं आपले लटकन जे आहे ते तयार झाले. नंतर आपल्याला डायरेक्ट तारेमध्ये लॉरियल्स हे टाकून घ्यायचे आहेत. तर इथं मी 24 ते 25 लॉरियल्स टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. आणि नंतर असा बंच सारखा आपल्याला हे खालच्या साईडला मॅनेज करून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपण जो गोल्डन बीड घेतलेला आहे तर तो टाकून घ्यायचा आहे. तर इथं गोल्डन बीडच्या ऐवजी तुम्ही मोतीसुद्धा वापरू शकता 4 mm चा, म्हणजे इथं लॉरियल्स जे आहेत ते आपले वरती बाहेर येणार नाहीत. आता त्यानंतर खाली जे लूप आहे तर ते त्याच्या बरोबरीला हे आपल्या साईडने जे तार आहे ती बेंड करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने गोल्डन बीडच्या वरती. कारण इथं आपल्याला आता पुढची डिझाईन करायची आहे. तर त्यासाठी आपण 0.3 mm ची जी रॅपिंग वायर आहे त्याचा छोटा तुकडा कट करून घेतलेला आहे, साधारण 1 वीत इतका हाताच्या. आणि त्यानंतर जशी आपण स्प्रिंग बनवतो तारेवरती तशा पद्धतीने स्प्रिंग बनवून घ्यायची आहे. तर बघा 2-4 वेळा अशा प्रकारचे पील टाकून घेऊन नंतर ते असं नखांच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची स्प्रिंग तयार होते.
आणि या स्प्रिंगमुळेच या ज्या बुगडीला आहे तो खूप वेगळा असा लुक येतो आणि अगदी रेडीमेड बुगडी डिझाईनसारखी बुगडी जी आहे ती तयार होते. तर अशा पद्धतीने बघा स्प्रिंग तयार केली आणि सुरुवातीचं जे टोक आहे ते सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या कानाला लागणार नाही. अशा पद्धतीने स्प्रिंग जी आहे ती खालच्या साईडला ढकलून घ्यायची आहे आणि नंतर मी तर प्लायर घेतलेला आहे, तुम्ही पेन सुद्धा यूज करू शकता. अशा पद्धतीने गोल्डन बीडच्या वरती पकडून प्लायरच्या दांड्याने असा एक लूप बनवून घ्यायचा आहे, म्हणजे हुक तयार होता. आणि अगदी सहज ही प्रोसेस करायची आहे, म्हणजे तार ही कुठेही वाकडी होत नाही. आता त्यानंतर कानाच्या वरच्या बाजूला जो पॉईंट येतो तर तिथं आपल्याला हे 4 जे आहेत ते लॉरियल्स ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, आणि ते वरच्या बाजूला राहतील अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा मी व्हिडिओमध्ये जसं करत आहे तसेच सेम तुम्हाला जे लॉरियलच आहेत ते पॅक करून घ्यायचे आहेत. आणि नंतर जी आपण अगोदर स्प्रिंग बनवली होती तशा पद्धतीची स्प्रिंग पुढे कंटिन्यू करायची आहे आणि ती स्प्रिंग बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि हे जे वेडे आहेत ते देताना अगदी जवळजवळ द्यायचे आहेत, म्हणजे स्प्रिंगला हा अगदी प्रॉपर बनते. तर बघा अशा पद्धतीने स्प्रिंग जी आहे ती दिसली पाहिजे. तर हातात वायर बसत नसेल तर अशा पद्धतीने प्लायरने सुद्धा तुम्ही ते करून घेऊ शकता. आता व्यवस्थित प्रेस करून नंतर शिल्लक राहिलेली तार जी आहे ती कट करून घ्यायची आहे कटरने, आणि त्याचं टोक जे आहे ते सुद्धा व्यवस्थित तारेवरती प्रेस करून घ्यायचं आहे प्लायरने किंवा पकडने. आता खालच्या साईडला जी तार जी आहे ती एक्स्ट्राची कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं टोकाला बेंड सुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे कानाला अगदी फिटिंगमध्ये प्रॉपर बुगडी ही जी आहे ती बसते. तर बघा ही सुंदर अशी महाराष्ट्रीयन लुकसाठी परफेक्ट अशी बुगडी तयार झाली आहे. तर आता आपण दुसरी डिझाईन बघूया. तर अशा प्रकारची कुंदन, मोती आणि काही क्रिस्टल वापरून आपण अगदी ट्रेडिशनल अशी बुगडी तयार करून घेणार आहोत. आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा हे खूप छान आहे, अगदी नाजूक आणि बनवायला सुद्धा सोपी आहे. चला तर मग सुरू करूया. तर त्यासाठी इथं आपण 22 गेजची तार यूज करणार आहोत. तर 20 गेजच्या तारेपेक्षा ही थोडीशी लाईट वेट अशी असते आणि साईजने सुद्धा थोडीशी कमी असते. त्यानंतर 2 mm चे गोल्डन मनी, एक बॉल पिन, अशा प्रकारचा पिंक कलरचा कुंदन घेतलेला आहे स्मॉल साईजचा. तर इथं कलर तुम्ही दुसरा सुद्धा घेऊ शकता. आणि हिरव्या रंगाचे 4 mm चे क्रिस्टल घेतलेले आहेत. रॅपिंग वायर घेतलेले आहे आणि टूल्स घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर आपल्याला अशा प्रकारचा बेस तयार करायचा आहे. त्यासाठी 22 गेजची जी तार आपण घेतलेली आहे ती कट करून घेणार आहोत. तर या बुगडीसाठी अगदी कमी तार लागते, म्हणजेच 2 इंच तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी इतकी मोजून ही तार घेतलेली आहे आणि कट करून घेतली आहे. त्यानंतर तारेच्या एका टोकाला आपण एक लूप बनवून घेणार आहोत छोटासा, कारण आपण कुंदन सुद्धा अगदी छोटा घेतलेला आहे. कुंदनच्या साईज प्रमाणे आपल्याला हा लूप बनवून घ्यायचा असतो नेहमी. तर त्यामुळं एक छोटा लूप बनवून घेणार आहेत आणि त्यानंतर तार ही वरच्या बाजूने सरळ करून घेणार आहोत अशा प्रकारे बेंड देऊन. तर हा लूप तुम्ही बघू शकताय आणि त्यावर आपण कुंदन ठेवून सुद्धा बघू शकतो व्यवस्थित झालाय का तो.
आता त्यानंतर रॅपिंग वायरमधली थोडीशी तार आपण कट करून घेणार आहोत. तर इथं साधारण 2 राऊंड इतकी वायर मी कट करून घेतलेली आहे बंडलमधून, कारण इतकी वायर ही जी आहे ती इनफ होते. आणि जास्त जर वायर आपण घेतली तर ते आपल्याला मॅनेज करायला सुद्धा नंतर अवघड होतं. तर त्यामुळे आपल्याला अंदाजे वायर ही कट करून घ्यायची असते. आता कुंदनला जी ही वायर आहे ती आपण अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर या कुंदनला 4 होल असतात टोटल. त्यापैकी वरच्या होलला उजव्या साईडला आपण ही जी वायर आहे ती जॉईंट करून घेतली आणि त्यानंतर लूपमधून ही वायर अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि नंतर हा कुंदन बेसवरती म्हणजे लूपवरती जो आहे तो व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण बाकीची डिझाईन बनवून घेणार आहोत. तर व्यवस्थित अजिबात हलणार नाही अशा पद्धतीने 4ही होलमधून आणि लूपमधून वायर ही पास करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित कुंदन हा पॅक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय प्रत्येक होलमधून लूपमध्ये वायर ही काढून घ्यायची आणि नंतर अशा पद्धतीने लूपवरती कुंदन अटॅच करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला 4 mm चे इथं मोती घ्यायचे आहेत. सॉरी, माझ्या लक्षात नव्हतं मगाशी सांगायचं. तर इथं आपण 4 mm चे 6 मोती घेतलेले आहेत एका बुगडीसाठी. तर इथं मोती आणि गोल्डन मनी असं यूज करून आपण डिझाईन बनवून घेणार आहोत. त्यासाठी कुंदनच्या उजव्या साईडला आपल्याला वरच्या होलमध्ये वायर जी आहे ती आणून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर ही अगदी सोपी प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघून सेम जशीच्या तशी जी आहे ती बुगडी तुम्ही बनवू शकता. तर बघा इथं मी उजव्या साईडच्या वरच्या होलमध्ये रॅपिंग वायर ही आणलेली आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला एक 4 mm चा मोती आणि एक 2 mm चा गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे. आणि गोल्डन मनी हा वरच्या साईडला ठेवून मोत्यामधून अशा पद्धतीने वायर ही पास करून घ्यायची आहे खालच्या बाजूने अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला तारेच्या मध्ये थोडा सुद्धा गॅप ठेवायचा नाही, त्यामुळं आपल्या बुगडीला अजिबात फिनिशिंग येणार नाही. तर अशा पद्धतीने अगदी कुंदनला चिटकून हा मोती जो आहे तो आपल्याला अटॅच करायचा आहे. त्यानंतर दुसरा मोती आणि गोल्डन मनी ओवून घेतला आहे आणि गोल्डन मनी अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत असाल वरच्या बाजूला सरकवायचा आणि मोत्यामधून वायर ही जी आहे ती पास करून घ्यायची आहे. तर इथं दोन्ही मोत्यांच्या मध्ये गॅप जास्त न राहावा यासाठी एक ट्रिक आहे. तर जेव्हा आपण मोत्यामधून वायर खालच्या साईडने पास करून घेतो तर ती वायर जी आहे ती आपल्याला डाव्या हाताच्या साईडने ओढून घ्यायची आहे, म्हणजे 2 मोत्यांच्या मध्ये अजिबात गॅप शिल्लक राहत नाही. आता त्यानंतर 3 मोती इथं ओवल्यानंतर कुंदनच्या डाव्या साईडला जे होल आहे खालचं त्याच्यामध्ये वायर आपल्याला डायरेक्ट पास करायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला लटकन अटॅच करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे ते. आणि नंतर सेम 3 मोती जे आहेत ते ओवून घ्यायचे आहेत जसं आपण अगोदर बनवलं तसं. आणि त्यानंतर हे जे मोती आहेत आणि जे डिझाईन आहे ती कुंदनला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा इथं कुंदनच्या खालच्या बाजूने वरच्या बाजूला वायर काढून घ्यायची आहे दोन्ही मोत्यांच्या गॅपमधून. नंतर ती पुढच्या गॅपमधून काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. असं केल्यामुळे जरी आपल्या 2 मोत्यांमध्ये गॅप राहिलेला असला तरी तो दिसून येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येते. तर बघा मी खालच्या बाजूने वरच्या बाजूला वायर ही काढून नंतर 2 मोत्यांच्या गॅपमधून पुढच्या 2 मोत्यांच्या गॅपमध्ये वायर टाकून घेत आहे. तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी लॉक केल्यानंतर
जी वायर आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि नंतर त्याचं टोक जे आहे ते सुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे आतल्या बाजूने, जेणेकरून ते कपड्यांमध्ये कुठे अडकणार नाही किंवा केसांमध्ये अडकणार नाही. त्यानंतर इथं आपल्याला 2 लॉरियल बनवून घ्यायचे आहेत. तरी आपण डायरेक्ट कुंदनला अटॅच करणार आहोत, तर तुम्ही सेपरेट लॉरियल बनवून ते जम्पिंगच्या साह्याने सुद्धा खालच्या साईडला अटॅच करू शकता. तर बघा इथं डायरेक्ट कसे लॉरियल आपण अटॅच करायचे. तर बॉलपिनमध्ये 4 mm चा क्रिस्टल टाकून घेतला आहे आणि खालची जी गॅप आहे त्याच्यामध्ये बॉलपिनची तार आपल्याला इन्सर्ट करून घ्यायची आहे. तर 2 मोत्यांच्या मधून इझिली ती जी तार आहे ती जाते बघा. आणि अशा पद्धतीने आपल्याला सिंपल क्रिस्टलच्या खालच्या बाजूला ही तार जी आहे ती गुंडाळून घ्यायची आहे 2 ते 3 वेळा. तर इथं प्लायरने सुद्धा तुम्ही हे बनवून घेऊ शकता आणि शिल्लक राहिलेली तार कट करून घ्यायची आहे. सेम दुसरा सुद्धा लॉरियल आपल्याला अटॅच करायचा आहे आणि तो राहिलेल्या बॉलपेनची तार कट करून घ्यायची आहे. आता वरच्या बाजूला हुक बनवण्यासाठी आपण मगाशीप्रमाणे पक्कड अशी तारेवरती पकडून अशा प्रकारे लूप बनवून घेणार आहोत. तर इथं जिथं आपली डिझाईन संपते तिथं आपल्याला हा पक्कडचा जो आहे तो दांडा धरायचा आहे अशा पद्धतीने. आणि नंतर बघा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे छान असा हुक आपला तयार झाला आहे. आणि नंतर तार एक्स्ट्राची थोडीशी कट करून खाली थोडासा कर्व द्यायचा आहे, म्हणजे प्रॉपर फिटिंगमध्ये कोणतीही बुगडी जी आहे ती कानाला व्यवस्थित बसते आणि त्याचं टोक जे आहे ते रुतत नाही. तर बघा थोडासा टाइम लागला ह्या बुगडीला, पण बनवल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहे ती. आणि ह्या तिन्ही डिझाईनपैकी तुम्हाला कोणती डिझाईन आवडली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणती ट्राय करणार आहेत ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग सुंदर अशी शेवटची आणि तिसरी डिझाईन आपण बघून घेऊया. तर ही जी आहे ती आपली तिसरी डिझाईन आहे. अगदी ट्रेंडिंगला आहे ही डिझाईन आणि अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात ही सुद्धा अगदी बनवून तयार होते. ट्रेंडिंग जी फ्लॉवर ज्वेलरी आहे तर त्यापैकी ही जी डिझाईन आहे ती आपण सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर साहित्य बघा, तर जे 4 mm चे मोती आपण मगाशी यूज केले होते तेच आपण इथं यूज करणार आहोत. गोल्डन मनी सुद्धा तेच आहेत. नंतर रॅपिंग वायर लागणार आहे. 22 गेजची तार आपण इथं यूज करणार आहोत, कारण ही अगदी लाईट वेट असते. त्यानंतर 6 mm चा हिरव्या रंगाचा क्रिस्टल घेतला आहे. तुम्ही इथं कोणत्याही रंगाचा क्रिस्टल यूज करून जी बुगडी आहे ती बनवू शकता. तर आता सेम आपण या बुगडीला सुद्धा तार कट करून घेणार आहोत. तर अगदी 2 इंच सुद्धा आपण ही जी आहे ती तार घेऊ शकतो. तर मी बोटाला लावून अंदाजेच वायर जी आहे ती कट करून घेतली आहे. त्यानंतर जसं आपण मगाशी लूप बनवला होता तशाच पद्धतीने अगदी छोटासा लूप इथं आपल्याला बनवायचा आहे. आणि नंतर तार स्ट्रेट करून घ्यायची आहे वरच्या साईडला अशा पद्धतीने, कारण आपण 6 mm चा छोटा क्रिस्टल इथं यूज करणार आहोत. आता त्यानंतर आपण फ्लावर ज्वेलरीसाठी जी प्रोसेस करतो ती प्रोसेस करायची आहे. तर त्यासाठी 0.3 mm ची वायर जी आहे ती कट करून घेतली आहे. तर इथं सुद्धा आपण 2 राऊंड इतकी वायर कट करून घेतलेली आहे बरोबर. आता आपल्याला फ्लॉवर बनवायचा आहे, त्यासाठी रॅपिंग वायरमध्ये एक मोती आणि गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर गोल्डन मनी वरच्या साईडला तसाच ठेवून डायरेक्ट मोत्यामधून वायर ही खालच्या बाजूने पास करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. तर इथं दुसऱ्या साईडला अगदी 1 इंच इतकी वायर मी सोडलेली आहे, कारण नंतर ही आपल्याला तार कट करून घ्यावी लागते. तर इथं 2 मोत्यांच्या मध्ये अजिबात गॅप शिल्लक ठेवायची नाही. तर सेम बघा अशा पद्धतीने
आपण ज्या हातामध्ये मोती पकडलेले आहेत त्या हाताच्या डायरेक्शनलाच ही तार आपल्याला ओढून घ्यायची आहे, म्हणजे गॅप जास्त राहत नाही आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं फ्लॉवर जे आहे ते तयार होतं. तर इथं मी टोटल अशा प्रकारे 8 मोती ओवून घेणार आहे. तर बघू शकताय तुम्ही. त्यानंतर जो सुरुवातीचा मोती आहे त्याच्या खालून आणि त्यानंतरच्या मोत्याच्या वरून अशा पद्धतीने झिगझॅग तार जी आहे ती आपल्याला रॅपिंग करून घ्यायची आहे. आणि नंतर फ्लॉवर उलटं करून जो सुरुवातीचा छोटा तारेचं टोक होतं त्याच्यामध्ये क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे. आणि समोरच्या जे मोती आहे त्या मोत्याभोवती जी तार आहे ती 1 ते 2 वेळा गुंडाळून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण या क्रिस्टलच्या भोवती गोल्डन मण्यांची एक डिझाईन तयार करणार आहोत. त्यासाठी तारेमध्ये गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर जी तार आहे ती 2 मोत्यांच्या गॅपमधून खाली आणून त्याचा एक सर्कल तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने 2 वेळा पीळ टाकून इथं सर्कल बनवून घ्यायचा आहे. आणि तो सर्कल फ्लॉवर सोबत अटॅच करण्यासाठी 3 ते 4 ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. दोन मोत्यांच्या गॅपमधून वायर ही गोल्डन मण्याच्या मधून खालच्या बाजूला आणायची आहे अशा पद्धतीने. आता फ्लॉवर जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालं आहे. त्यानंतर हे फ्लॉवर आपल्याला लूपवरती अटॅच करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी लूपमधून आपल्याला ही तार जी आहे ती टाकून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित असं लूपवरती फ्लॉवर पकडून आपल्याला हे फ्लॉवर बेसवरती व्यवस्थित अटॅच करायचं आहे. तर जे बेसची जी तार आहे ती हलणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूंनी रॅपिंग करून जी आहे ती आपल्याला तार अटॅच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आणि नंतर शेवटी एका मोत्याच्या भोवती तार 2 वेळा गुंडाळून ती कट करून घ्यायची आहे. तरी तर आपली थोडीसुद्धा तार शिल्लक राहिलेली नाही, व्यवस्थित तार आपल्याला पुरली आहे. आणि नंतर डिझाईनच्या वरचून अशा प्रकारे हुक बनवून घ्यायचा आहे प्लायरच्या मदतीने अशा पद्धतीने. आणि इथं आता वायर अगदी मला तार व्यवस्थित पुरली आहे, तर त्यामुळे मी तर डायरेक्ट तिला कर देऊन घेते. तुमची तार जर शिल्लक असेल तर ती कट करून घ्या आणि नंतर कर्व द्या, जेणेकरून ती व्यवस्थित कानाला बसेल. तर बघा, सुंदर अशा आपल्या 3ही डिझाईन तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.